अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक नमस्कार. आज बनवूया चमचमीत अशी गवारीच्या शेंगेपासून भाजी. चमचमीत अशी ही गवारीची शेंग बनवणार आहे. शनी खाऊशी वाटेल अशी मी भाजी बनवणार आहे आज. शेंगाना कट करून घ्यायच्या. ह्या दोन्ही बाजूनी ना अशा मोडून घ्यायच्यात. हे दोन्ही टोक काढून टाकायचे. असे तुकडे करून घ्यायचे. मस्त भाजी तयार झाली. ज्याला भाजी आवडत नसेल ना ही भाजी बघून ते पण खाईल. चवीला पण एकदम छान लागते ही भाजी खायला. गवारी घेतलेली आहे, ह्या कांदा घेतलाय, शेंगदाणे घेतले, आले आणि लसूण घेतलाय, खोबरे घेतले, कढीपत्ता घेतलाय, गरम मसाला घेतलाय, जिरे घेतलेत, मोहरी घेतली, हा कांदा लसूण मसाला घेतलाय, मीठ घेतले, हळद घेतली, लाल मिरची पावडर घेतली आणि कोथिंबीर लागणार आहे. शेंगाला साफ करून घेतल्या आणि ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या 2-3 पाण्याने. स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतल्या. शेंगदाणे भाजून घ्यायचे. खोबरं पण टाकायचं. खोबरं पण भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचं. याच्यात लसूण आणि आले घालून घ्यायचे आणि हे सगळे ना कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचे. सगळं ना भाजून झालंय. आता हे वाटण करून घ्यायचंय याच. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेणार आहे आणि हे वाटून घेणार आहे. वाटणामध्येच मी ना थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, मध्ये चव छान येते. आता हे वाटून घेते. हे वाटण करून घेतले. आता फोडणीची तयारी करू. कुकर मध्ये ना तेल घालून घेऊ. ही भाजी ना मी कुकर मध्येच बनवणार आहे. ही मोहरी टाकून घेऊ. आता मोहरी फुलली, जिरे टाकून घेऊ, कढीपत्ता टाकून घेऊ, कांदा टाकून घ्यायचा. कांदा ना सॉफ्ट होतोवर परतून घ्यायचाय. कांदा शिजण्यासाठी ना थोडेसे मीठ टाकून घेणार आहे. कांदा ना सॉफ्ट झालाय. आता मसाले टाकून घेऊ. हा कांदा लसूण मसाला टाकलाय मी. हळद पावडर टाकायची, लाल मिरची पावडर टाकून घ्यायची, मीठ टाकणार आहे मी याच्यातच. मिक्स करायचंय. वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचाय. हा पण थोडासा परतून घ्यायचाय. मसाल्याला परतून झालाय. गवारीची शेंग ना त्याच्यात टाकून घ्यायची. ह्या शेंगाना ह्या मसाल्यांमध्ये ना परतून घ्यायचं. या परतल्या का भाजीला चव छान येते आणि ही भाजी ना खायला खूप छान लागते. भाकरी संग किंवा चपाती संग किंवा ज्वारीच्या भाकरी संग खाल्ली तरी छान लागते ही भाजी. आणि कुकरच्या एकाच शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते. भाजी ना मसाल्यांमध्ये परतून झाली. आता याच्यात मी कोमट पाणी टाकून घेणार आहे. जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं. कोमट पाणी याच्यासाठी टाकते की भाजी ना लवकर शिजली जाते आणि भाजीला तरी पण छान येते, म्हणून मी कोमट पाणी. कोणती भाजी शिजवताना कोमट पाणी टाकलं का भाजीला तरी छान येते. गरम मसाला टाकून घेते. गरम मसाला ना लास्टला टाकते, म्हणजे कुकरचं झाकण बसवायच्या आधी ना गरम मसाला टाकला चव छान येते. आता मी झाकण लावून एक शिट्टी काढणार आहे मीडियम गॅसवर. कुकरची एक शिट्टी झाली आणि थोडीशी वाफ पकडून द्यायची आणि गॅस बंद करायचा. कुकर थंड झाला का उघडून बघ. कुकर थंड झालाय. आता झाकण उघडून करू. मस्त भाजी तयार झाली. आणि कोणाला ही भाजी, ज्याला भाजी आवडत नसेल ना ही भाजी बघून ते पण खाईल. एवढी छान भाजी झाली. आणि तुम्ही ही रेसिपी ना नक्की करून बघा. चवीला पण एकदम छान लागते ही भाजी खायला. थोडीशी ना वरून कोथिंबीर टाकून घेऊ. आता प्लेटिंग करून घेऊ. भाजी ना तयार झाली.